प्रोडक्ट्स एक्सपोजचा पहिला प्रोडक्ट आहे आजचा आपला किसान फ्रेश टोमॅटो केचप, ज्यामध्ये पहिल्याच पेज वरती म्हणजे फ्रंट एंड वरती सांगितलं जातं की फ्रेश टोमॅटो, पण खरंच रिअल टोमॅटोची शेल्फ लाईफ पाहिली तर हार्डली त्याला रेफ्रिजरेट करून 1 मंथ पर्यंत तो टिकतो. त्यानंतर सेकंड आहे की यामध्ये सांगितलं जातं की 100% रिअल टोमॅटोज आहेत, पण जर खरंच पाहायला गेलं तर ह्याच्या इन्ग्रेडियंट लिस्ट मध्ये सांगितलं जातं की यामध्ये फक्त 28% टोमॅटो प्युरी आहे. मग याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काय आहे की ऍडेड शुगर आहे, म्हणजे की एक टेबल स्पून तुम्ही जर टोमॅटो केचप घेत आहात तर त्याच्यामध्ये 1 स्पून ऍडेड शुगर आहे, म्हणजे की 100 ग्रॅम मध्ये तुम्हाला 26% शुगर मिळते. एवढी शुगर तुमच्यासाठी हेल्थसाठी खूप हानिकारक आहे आणि ही ऍडिक्टिव्ह सुद्धा आहे. त्याच व्यतिरिक्त यामध्ये एक प्रिझर्वेटिव्ह यूज केला जातो, त्याचं नाव आहे सोडियम बेन्झोएट E211, ज्याचं बेनिफिट असं आहे की त्याची शेल्फ लाईफ वाढवतं. पण जर एका स्टडीनुसार सांगितलं जातं जर हा प्रोडक्ट व्हिटॅमिन सी च्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तुमची हेल्थ रिस्क हा वाढू शकतो, आणि व्हिटॅमिन सी चा रिच सोर्स आहे टोमॅटो. अजून एक गोष्ट की यामध्ये मेन्शन केलं आहे की जर तुम्ही हा प्रोडक्ट आता ओपन केला तर हा तुम्ही फक्त 6 मंथ पर्यंत युज करू शकता, त्यानंतर त्या प्रोडक्टचा तुम्हाला काहीही युज नसतो. पण जर तुम्ही फर्स्ट मंथ मध्ये हा प्रोडक्ट युज केला आणि रेफ्रिजरेटर मध्ये ठेवून दिला तर तुम्ही ऍज अ पॅकेज डेट पकडली, एक्सपायरी डेट, तर तुम्ही 1 इयर पर्यंत हा वापरता. मग बाकीच्या 6 महिन्यानंतरच्या 4 महिन्यांचं काय? आणि ह्याचे जर बेनिफिट्स म्हणजे जर तुम्ही हा प्रोडक्ट डेली खाताय तर याचे बेनिफिट्स आहेत की तुमची शुगर लेवल जी आहे ती स्पाइक झालेली तुम्हाला दिसेल, तुमचं बेली फॅट वाढेल, आणि त्याच व्यतिरिक्त तुम्हाला डायबेटीजचा धोका होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्यामुळे हा प्रोडक्ट जरी तुम्हाला वाटत असलं तरी एवढा हेल्दी नाहीये. तुम्ही त्यासाठी होममेड रिमेडीज ज्या आहेत, चटणीज, टोमॅटो केचप जे आहे ते घरी बनवायला, टोमॅटो प्युरी घरी बनवायला स्टार्ट करा आणि ते युज करायला चालू करा, कारण की हा ना चिल्ड्रनसाठी सेफ आहे ना ऍडल्टसाठी. तर मग अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.